हॅलो सांगली, कसं आहे सगळे मजेत? मजेतच पाहिजे. तर माझी मॉर्निंग अशी स्टार्ट झाली आहे, पण बेबीला घेणार म्हटलं अदू पटकन झोपेन उठून मला चिटकला आहे, की त्याला माहिती आहे आता मम्मा बेबीला घेणार आहे. पण बेबीला घेत घेत मी अदूलासुद्धा घेते, त्याला विसरत नाही आहे काही. सो डोंट वरी. आणि काय होतं माहिती आहे का, थोडंसं म्हटलं स्वतःसाठी पण वेळ दिला पाहिजे. मग थोडंसं जे माझ्या आवडीचं काम आहे, जसं की शिलाई मशीन म्हणा किंवा बेसिक ज्या काही गोष्टी आहेत, आवडीचं म्हणण्यापेक्षा ज्या गोष्टी आपल्याला येतात त्या करायला काही हरकत आहे नाही का. ज्या गोष्टी येतात त्या करायलाच पाहिजे, की छोट्या मोठ्या गोष्टींवर कुणावर डिपेंड राहायचं नाही. आजकाल मी ठरवलेलं आहे. डिपेंड राहिले की कसं होतं, माणसाला त्रास होण्यापेक्षा दुसऱ्याला त्रास होण्यापेक्षा आपल्या स्वतःलाच त्रास होतो. सो काही कुणावर डिपेंड होऊ नका. स्वतःवर इन्व्हेस्ट करा आणि खरंच ते इन्व्हेस्ट केलं कधीही वाया जात नाही. मॉर्निंग स्टार्ट झालेली होती छान अशी. मग बेबीला वगैरे आवरून घेतलं. बेबीला थोडंसं आता मोबाईल पण अट्रॅक्ट होती येते, कारण की तिला जसं मोबाईलमध्ये नवीन नवीनच चित्र दिसलं ते बघायला शिकते. आज आम्हाला जायचं होतं पुन्हा एकदा महानगरपालिकेमध्ये, त्यामुळे मी आणि रोहित पटकन आवरून निघालो महानगरपालिकेत जायला. ऊन तर भयंकर पडलेलं. पावसाळा राहिला आणि ऊनच ढिगभर पडायला. खरंच माहीत नाही काय विषय चालू हा निसर्गालाच माहिती. फायनली पोहोचलो महानगरपालिकेमध्ये आणि रोहित गाडी पार्क करायला गेले. तिथून मग आम्ही वर गेलो, आम्हाला जिथे जायचं होतं तिथं. आणि जे आमचं काम होतं ते आमचं काम झालेलं आहे आणि दोघांनी पण सह्या केला आणि आम्ही घरी यायला निघालो. आणि घरी येता येता मस्तपैकी आम्हाला आमची फ्रेंड रसिका मॅडम भेटलेल्या आहेत.